मी प्रदीप, मी रोहित, द फूडी डिओच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एका नामांकित ठिकाणी चालू, ते म्हणजे सुप्रसिद्ध पायगुडे बंधूच्या स्नॅक सेंटर टिळक रोड येथे. खरं तर त्यांच्याकडनं आपल्याला निमंत्रण आलेलं आहे. आपण त्याचे काही त्यांचे फेमस फूड आयटम्स आहेत, त्यांना आज आपण भेट देण्यासाठी टेस्ट करणार आहे. तर चला डायरेक्टली स्पॉटला भेटूया. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ येईल तुम्हाला लगेच समजून जाईल. गाईज आपण आता आलो याच्या किचन मध्ये. यांचं किचन हायजेनिक आहे का नाही ते पण बघणार आहे आपण, आणि चला तुम्हाला दाखवतो यांचं किचन कसं आहे ते. जसं रोहित बोलला, किचन खूप हायजीन दिसतं, क्लीन पण दिसतंय. त्यांनी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवलेली आहे. तर यांची क्लीननेस तर बघितली खूपच चांगली आहे. आता त्यांचे फूड आयटम्स पण बघूयात कसे आहेत ते. टेबलवर त्यांचे जे काही फेमस फूड आयटम्स होते ते सगळे आलेले आहेत. त्यामध्ये त्यांचा जो फेमस आहे मसाला कट डोसा म्हणतो आपण त्याला, नंतर ही मसाला इडली का पोडी इडली म्हणून, आणि त्यांचा फेमस असा चहा आणि पायनॅपल सिरप पण आहे त्यांचा, पोहे आणि मेदूवडा पण आहे. तर चला तर आपण याच्या गोष्टी ट्राय करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्राय करणार त्यांची जी पोडी इडली जी फेमस आहे ती त्याला ट्राय करूयात आता. तुम्हाला ट्राय कर रोहित. टेस्ट एकदम बेस्ट लागते आणि तोंडात टाकल्या विरघळते. तुपाचा पण तो स्वाद असतो तो जाणवतो आपल्याला. त्याचबरोबर त्यांचा आता इथे मसाला डोसा पण दिसतो, त्याच्यामध्ये त्यांची नारळाची चटणी आणि सांबर आहे. इडली खरंच भारी लागते रे. पहिल्यासाठी आपण इथे आलो होतो, पहिल्यांदा खातोय मी इडली. इडली रोहित फेमस आहे यासाठी त्यांचं पीठ जे असतं, जसं आपण मगाशी बोललो त्यांच्या वर्कर्सशी कुक्स इथे. आपलं जे पीठ आहे ते रेग्युलर फ्रेश असतं आणि आम्ही त्याला जास्त फॉर्मेट करत नाहीये, नॉर्मल पद्धतीनेच करतो आम्ही. त्याच्यामुळे ते जास्त आंबट पण लागत नाही आणि व्यवस्थित सॉफ्ट होते. त्याचं स्ट्रक्चर, इडलीचं स्ट्रक्चर म्हणू शकतो किंवा टेस्ट आहे ती एनहान्स होते. तर आपण आता त्यांचा कट डोसा तो पण एकदा ट्राय करून बघूया. कुरकुरीत आहे, त्यामध्ये त्यांनी तुम्हाला दाखवू शकतो. आता बघा आपण खोलूया, त्याचं ऑपरेशन केलं आता सध्या. तर जे कांदा दिसतोय, बटाटा मसालाचा आहेच आणि शेव पण टाकलेली. फर्स्ट टाइम मी शेव बघतोय. आपण आता ट्राय करून बघूया त्यांचं कट डोसा. कांद्यामध्ये टेस्ट युनिक लागते आणि मस्ट ट्राय असं आयटम आहे. तर सुप्रसिद्ध पायगुडे बंधू का सुप्रसिद्ध आहेत त्याचा प्रूफ आहे गाईस. सो आता आपण हे सगळं ट्राय करूच आहे. चला. तर प्रदीपने जी पोळी आणि मसाला डोसाचा रिव्ह्यू दिला असेल तर ते पण बेस्ट होतं. तर त्यांचा उडीद वडा बेस्ट आहे की ते पण बघूयात आपण. तरी सध्या माझ्या 2 फूड आयटम्सवरच कॉन्सन्ट्रेट करतो. मस्तपैकी वरून सांबार टाकायचं. मेदूवडा बाहेरून क्रिस्पी पण आतमध्ये असा मऊ लागतोय ना खायला, पण खरंच भारी लागतोय एकदम. व्हेरी मी टेस्ट.
ट्राय करून बघा एकदा, चटणी सोबत ट्राय करू. मला ही मेदूवडा अशी खायची सवय की सोक करून मला आवडत नाही. हाताने खाल्लेलं चांगलंच लागतं. त्याची जी लेअर आहे प्रॉपर क्रिस्पी लेअर आहे आणि आतून तर सॉफ्ट आहे नो डाऊट. तो बाहेर क्रिस्पी लेअर असल्यामुळे ते गरम गरम सांबर याचे कॉम्बिनेशन बेस्ट आहे. तर सगळ्यांनी हा मेदूवडा तर नक्की ट्राय करा. माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्हाला. जी यांची नारळाची चटणी आहे खरंच भारी लागते. ती जी नारळाची चटणी आहे ती पण खरंच भारी लागते. जशी घरी आई बनवते तशी यांची नारळाची चटणी लागते. खरंच ट्राय करा एकदा. इव्हन सांबार पण जो आहे ना युनिक लागतो जरा. बाहेरचं सांबार खूपच आंबट तर नाही किंवा खूपच गोडत नाही. ऑथेंटिकेट साऊथ इंडियन ज्याला म्हणतात सुप्रसिद्ध पायगुडे पण. आपण आता यांचे पोहे ट्राय करणार आहे. तर तुम्ही बघू शकता की पोह्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं किस टाकलंय, शेव टाकले आणि लिंबू टाकले. लिंबू शिवाय पोहे कम्प्लीटच नाहीये. तसं प्रदीप शिवाय रोहित कम्प्लीट नाही. तर लिंबू आणि पोह्याचं कॉम्बिनेशन सगळ्यांमध्ये बेस्ट लागतंय. रोहित सांगलात आपल्याला टेस्ट कशी येते. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. पोहे खरंच भारी आहेत. जास्त ऑइली नाहीये. लिंबू आणि जो खोबऱ्याचा किस टाकला आणि शेव टाकले त्यामुळे खरंच भारी टेस्ट येते. पोहे सॉफ्ट लागतातच आणि खोबरं टाकल्यामुळे ते टेस्ट जी मिक्स होते ते कॉम्बिनेशन बेस्ट आहे. त्यामुळे आता अजून एक ऍडिशन झाली आपल्या बकेट लिस्ट मध्ये पोहे. हे पण ट्राय करून बघा. तर त्यांचा जो पायनॅपल शिरा आहे तो पण ट्राय करणार आहे. आता त्यांनी शिऱ्यामध्ये मनुके पण टाकले. तिथं बघू शकता की तुम्ही मनुके टाकलेत त्यांनी. आणि बघूया आपण ट्राय करून बघूया कसा आहे. पायनॅपल फ्लेवर एकदम असं जाणवतं त्यांनी. तो फ्लेवर टाकलाय मनुक्यामुळे पण लय भारी टेस्ट येते. ट्राय करण्यासारखं आहे पायनॅपल शिरा पण. बघू शकता आपल्याबरोबर सुप्रसिद्ध पायगुडे बंधू टिळक ब्रांचचे ओनर सौरभ शेटगोळे आहेत. तर नमस्कार सर, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर आम्ही ब्रँच बाबत खूपच ऐकलं होतं आणि ब्रँड बाबत खूप ऐकलं. आपली स्टार्टिंग कशी झाली ते सांगा प्लीज. आपली स्टार्टिंग म्हणजे आज पायगुडे बंधू यांना 2015 सालापासून यांनी एक हॉटेल लाईन मध्ये एक व्यवसायात सुरुवात केलेली आहे. बरोबर. त्यांचं एक साधारण 1 वर्षापूर्वी धायरीमधील गणेश नगर मध्ये एक ओपनिंग होतं. त्या ओपनिंगला मी तिथे गेलो होतो. आता पायगुडे बंधूंशी आमचं थोडं रिलेटिव्ह असल्यामुळं त्या ओपनिंगला गेल्यानंतर एक मराठी माणूस उद्योगधंद्यात पडला पाहिजे या दृष्टीने आम्ही विचार केला होता. त्यानंतर मग त्यांच्याशी थोडं पर्सनली भेटलो, बोललो, फ्रँचायझी मॉडेल बद्दल समजून घेतलं. ओके. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून फ्रँचायझीला त्यांनी जेव्हा एकदा लोकेशन फिक्स केलं मग फ्रँचायझीला त्यांनी जेव्हा होकार दिला त्यानंतर आपण एक साधारण 2 ते 3 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण करून 6 ऑगस्ट 2025 रोजी ही फ्रँचायझी आपली ओपन झाली. ओके. आणि आपल्याकडे फेमस कुठले कुठले पदार्थ आहेत? आपल्याकडे आता स्पेशालिटी म्हणजे आपले सगळ्यात फेमस पदार्थ म्हणजे घी इडली. जो की आपला बेस्ट. घी इडली, घी पोडे इडली, मसाला डोसा, शिरा, उपमा, पोहा. शिरा सांगायचं झालं तर आपला शिरा साजूक तुपातला, प्युअर साजूक तुपातला पायनॅपल शिरा आपण देतो. आपण पण ट्राय केला. व्हिडिओमध्ये पण तुम्ही ऐकलं असेल मागच्या क्लिपला. तुपाचा जो स्मेल होतो ना तो जाणवत होता. असं नाही की ते फेक कुठला डालडा वगैरे यूज केलेला आहे. असं नाही की प्रमोशन थिंग म्हणून आम्ही काही सांगतो. तुम्ही स्वतः येऊन ट्राय करा आणि सरांना पण नक्की भेटा. आणि तुम्ही शिरा खाल्ला तर कमेंटमध्ये कमेंट करा की शिरा कसा होता कमेंट बॉक्समध्ये. आणि सर इथं यायचं म्हटल्यावरती लोकेशन काय आहे, कुठे यायचं? लोकेशन सांगायचं तर आता टिळक रोड बऱ्यापैकी फेमस आहे. बरोबर. नवी पेठ टिळक रोड दुरंगपूर हॉटेल चौकाच्या समोरच्या बाजूला विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिराचे 2 ते 3 शॉप सोडून लगेचच शेजारच्या बाजूला आपलं पायगुडे बंधू, सुप्रसिद्ध पायगुडे बंधू चहा आणि स्नॅक्स असं एक आपलं शॉप आहे. आणि जेव्हा आपल्याला गुगलचा मॅप दिला ते पण तुम्हाला गुगल मॅपला टाकून द्या. एक्झॅक्टली या लोकेशनला या. सगळ्या फूड आयटमची टेस्ट घ्या. सरांना नक्की भेटा. ते आमच्या दादा सारखेच आहेत त्यामुळे आम्ही त्याला दादाच म्हणणार. दादाला नक्की भेटा. दादा एकदम जॉली कॅरेक्टर आहे आणि खूप सपोर्ट दिला त्यांनी अख्ख्या व्हिडिओमध्ये. आणि काल पण जेव्हा त्यांना फोन केला त्यांचं आमंत्रण जेव्हा आपल्याला आलं तेव्हा त्यांनी खूप चांगला सपोर्ट केलेला आहे प्रत्येक व्हिडिओसाठी.
तर त्यांना येऊन नक्की भेटा तुम्ही आणि फूड आयटम्स पण ट्राय करा. स्टे हॅप्पी, स्टे हेल्दी. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि इथला पायनॅपल शिरा खावा एकदा आणि खाल्ल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शिरा कसा होता. तुम्हाला नक्की आवडेल तो शिरा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.